गावाकडच्या चुलीवरची खरी गावरान चव गृहीत धरता गावाकडे आल्यानंतर गावरान भाज्यांची गावाकडची चूल म्हणून एक खास मालिका तुमच्यासाठी घेऊन येत आहे. त्यातलीच पहिली आपली गावरान भाजी म्हणजेच पालक. पण पालक भाजी पण हाटून केलेली बरं का. चला तर मग बघूया सगळ्यांची नापसंत असलेली पण अशा पद्धतीने जर केली तर सगळ्यांना आवडणारी हाटून पालक भाजी कशी करायची. सगळ्यात पहिले ताजी भाजी रानातून घेऊन आले आणि त्यानंतर नळाखाली चांगली ती भाजी धुवून घेतली. चिरायच्या अगोदरच भाजी धुवून घेतली आणि त्यानंतर अशा पद्धतीने चिरून घेतली. मग नंतर शेगडीवरच ती भाजी उकडायला टाकली. त्यामध्ये पाणी टाकलं आणि आता बघा अशा पद्धतीने आपली छान भाजी उकळून तयार आहे. भाजी चांगली अशी शिजूपर्यंत उकळून घ्यायची आणि त्यानंतर उकडलेली भाजी गाळून घ्यायची. व्हिडिओमध्ये बघत असल्याप्रमाणे मी सगळी भाजी अशी गाळून घेतली आणि खालचं जे भाजीतलं पाणी आहे ना ते पण तसंच ठेवायचं बरं का, कारण बहुतांश भाजीचं प्रथिनं वगैरे त्यातच निघून जातं. पूर्ण पाणी निथळलेली भाजी एका साईडला ठेवली आणि दुसरीकडे निथळलेलं पाणी पण काढून ठेवलं आहे. आता ही भाजी थोडीशी थंड झाल्यानंतर त्यामध्ये बाजरीचं पीठ टाकलं. बाजरीचं पीठ हे ऑप्शनल आहे, तुम्ही त्यामध्ये बेसन पीठ, ज्वारी पीठ कोणतंही टाकू शकता. मी बाजरीचं पीठ टाकून हे सगळं असं छान प्रकारे मॅश करून घेतलं. हाटून केलेली भाजी म्हणजेच अशी मॅश करून केलेली भाजी बरं का. आता आपली भाजी चांगल्या प्रकारे शिजली गेली होती, त्यामुळे ती चमच्याने चांगल्या पद्धतीने अशी मॅश झाली आहे आणि बाजरीचं पीठ पण त्याच्यामध्ये सगळं मिश्रण करून घेतलं आहे. आता ही मॅश केलेली भाजी साईडला ठेवायची आणि त्यानंतर थोडासा गावरान मसाला काढून घ्यायचा. त्यात जास्त काही नाही, हिरव्या मिरच्या, लसूण आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेत. त्यानंतर कढई ठेवली. कढईमध्ये तेल टाकले, भरपूर असा लसूण टाकला आणि लसूण लालसर होईपर्यंत चांगला भाजून दिला. त्यानंतर त्यामध्ये जिरे टाकले आणि मॅश केलेली भाजी त्यामध्ये छान अशी तेलात परतून घेतली. आता भाजी परतून झाल्यानंतर आपण तयार केलेला मसाला त्यामध्ये टाकून दिला. तापलेल्या तेलात लसूण, जिरे, ही मॅश केलेली भाजी आणि सोबतच आपण तयार केलेला मसाला छान असं परतून घेतलं आणि त्यानंतर आपण साईडला जे पाणी काढलं होतं ते पाणी यामध्ये ॲड केलं आणि वरून चवीनुसार मीठ टाकलं. आता आपली गावरान पद्धतीने बाजरीच्या भाकरीसोबत चुरून खायला भाजी तयार आहे. अशाच वेगवेगळ्या गावाकडच्या ताज्या गावरान भाज्या बघण्यासाठी आपली गावाकडची चूल सिरीज बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.